नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाई या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपलं आयुष्य काय असतं ना, हा प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात कधीतरी येऊन गेलेला असतो की काय आहे आपलं आयुष्य. आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्याचे संदर्भ आपल्याला लागत नाहीत आणि मग आपल्याला असं वाटतं की मीच का, माझ्याच आयुष्यात हे का. दुःख कोणाला चुकलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते येतं आणि जातं सुद्धा. प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते. पण आपल्याला मात्र असं वाटत राहतं की माझा काहीही दोष नसताना, एखाद्या परिस्थितीच्या बाबतीत असं असतं की माझं काहीही चुकलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा हा जो त्रास आहे तो मला का सहन करावा लागतोय, मीच का, माझ्याच बाबतीत का, असे अनेक प्रश्न आपल्याला छळत असतात. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण नक्की प्रयत्न करत असतो. मी सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. मलाही जेव्हा जेव्हा कधी असे प्रसंग आले की असं वाटून गेलं की ह्यात तर माझी काहीच चूक नव्हती, मी असं काहीही केलेलं नव्हतं आणि तरी यामध्ये माझी फरफट झाली, हा त्रास, हा मनस्ताप मला झाला, का झाला. तर मला असं वाटतं की प्रारब्ध, प्राक्तन, प्रत्येक जण जन्माला येताना आपापलं नशीब जन्माला घेऊन येतो. आणि मग आपण असं म्हणतो की नशिबावरती विश्वास नाही ठेवायचा, माझा स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे. 100% आपलं कर्तृत्व तर असलंच पाहिजे, कर्म तर पाहिजेच. कर्माशिवाय तुम्ही नशीब घडवू शकत नाही असंही आपण म्हणतो. पण जेव्हा त्रासाच्या बाबतीत आपण बोलतो तेव्हा असं म्हणतो की का हो, मग जर कर्तृत्वावरती अवलंबून असेल तर एकाच घरात जन्माला येणारी सगळी परिस्थिती सारखी असणारी ही दोन मुलं, एकाचं नशीब अतिशय चांगलं असतं, ज्याची आयुष्यामध्ये भरभराट झालेली असते आणि दुसरा मात्र तुलनेत कमी असतो. सगळं काही सारखं असताना सुद्धा दुसऱ्याला जो त्रास झालेला आहे तो का, हा प्रश्न आपल्याला पडतो. तसंच एखादा त्रास एखाद्या व्यक्तीला होतो, तो का होतो, त्याचं काहीही चूक नसताना, म्हणजे त्याला असं वाटतं की माझी काहीच चूक नाहीये तरी ही फरफट का होतीये. तर मला असं वाटतं की ह्याचं सगळ्यात उत्तर सगळ्याचं जे आहे ते म्हणजे असं आहे की तुम्ही मागच्या जन्मीचं बॅगेज घेऊन जन्माला आलेला आहात आणि त्याच्यामुळे हा जो त्रास होतोय तो होत असतो. मग आपण काय करतो की भविष्य बघतो, शास्त्रज्ञांना बोलवतो, वास्तुशास्त्राचा आधार घेतो, अंकशास्त्राचा आधार घेतो की जेणेकरून आपली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी. आता तर सोशल मीडियामुळे म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे इतक्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. मग आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कसोटीवर आपलं हे तपासून पाहायला लागतो की अच्छा हे करून बघूयात, ह्याच्यामुळे माझ्या परिस्थितीमध्ये फरक पडेल. आणि मग तो परिस्थितीमध्ये फरक पडला नाही की मग आपण अजून त्रासून जातो की मी एवढं सगळं करतीये आणि तरी पण माझ्या परिस्थितीमध्ये काहीच फरक पडत नाहीये. का होतंय हे सगळं? कधी-कधी खूप निराश वाटायला लागतं. पण सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे माहिती आहे का? की जी परिस्थिती आपल्या बाबतीत आहे, हे होणार आहे आणि आपण काहीही केलं तरी यात फक्त बदल होऊ शकतो. परंतु ती परिस्थिती किंवा तो त्रास आपल्याला होणारच नाही, अशी खात्री आपण देऊ शकत नाही. हे जेव्हा आपण स्वीकारतो ना, तेव्हा त्या परिस्थितीमुळे आपल्याला होणारा त्रासही कमी होतो. म्हणजे बघा ना तुम्ही, की एखादी गोष्ट आपण स्वीकारत नाही. सतत मला का, मला का असा म्हणून त्रागा करत राहतो, त्या देवाशी भांडत राहतो आणि मग त्याच्यावरती जे प्रयत्न करायला पाहिजेत ते न करता फक्त एक त्रास करून घेणं जेव्हा आपण करतो, तर त्यातून निष्पन्न काही होत नाही. आपण ती गोष्ट स्वीकारत नाही आणि म्हणून त्याचा जास्त त्रास होतो. तर मग आपण काय करायचं, जर एखादी गोष्ट घडणारच आहे, हे माहिती आहे, तर मग हातावर हात धरून बसायचं का? तर नक्की नाही. हे जे भविष्य आहे, वास्तुशास्त्र आहे किंवा अंकशास्त्र आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आधार एखाद्या डॉक्टरसारखा आपण घ्यायचा. म्हणजे आपल्याला शरीरामध्ये जेव्हा काही त्रास होतो, ताप येतो, सर्दी, खोकला किंवा काहीही असेल, तर आपण सगळ्यात आधी काय करतो? डॉक्टरांकडे जातो. मग जर हुशार डॉक्टर असेल, तज्ञ डॉक्टर असेल, तर तो आपल्याला सांगतो की अमुक एखादी गोळी घ्या किंवा अमुक एखादं औषध घ्या किंवा अमुक एखादी टेस्ट करा. पण जर तो डॉक्टर हुशार नसेल,
तर अनेक टेस्ट करायला सांगतो आणि आपला पैशापरी पैसा जातो, वेळेपरी वेळ जातो आणि शेवटी निष्पन्न तर त्याच्यातून काही होत नाही. तोपर्यंत शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक असे सगळेच त्रास आपल्याला होत असतात. त्यामुळे जेव्हा आपण इतर अशा जे डॉक्टर आहेत म्हणजे भविष्य पाहणं, अंकशास्त्र किंवा वास्तुशास्त्र ह्या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा आपण वळतो ना, तेव्हा ही मंडळी आपण ज्यांच्याकडे जातोय ती किती तज्ज्ञ आहेत याचा अंदाज घेतल्याशिवाय असं मला असं वाटतं की आपले प्रश्न घेऊन आपण जास्त कोणाकडे जाऊ नये किंवा ते पूर्णपणे आपली परिस्थिती बदलतील ह्या भ्रमात आपण राहू नये. तर त्यांच्यामुळे आपल्याला फक्त मार्गदर्शन मिळू शकतं आणि घडणाऱ्या घटनांची तीव्रता कमी होऊ शकते. त्याला कारण असं असतं बघा, आपण मनात ठरवलेलं असतं की आता ह्यांनी हे सांगितलेला उपाय आहे ना, हा उपाय केल्यामुळे हे असं घडणार नाही. पण असं नसतं. घडतं, पण आपल्या मनाची ती तयारी झालेली असते आणि त्याच्यामुळे मनाने एकदा स्वीकारलं की त्याच्या बाबतीतला त्रास आपल्याला कमी होतो. नीट विचार करून पहा या गोष्टींचा. स्वीकार करणं, सहनशील असणं, ह्या दोन्हीही गोष्टींमुळे आपल्या आयुष्यामध्ये सहजता येते. म्हणजे आपलं आयुष्य अवघड आहे आणि आपल्या जगण्यातली सहजता कमी झाली आहे असं आहे, की जगण्यातली सहजता कमी झाली आहे म्हणून आयुष्य अवघड आहे पहा. ह्या दोन्हीही एका नाण्याच्या अ, दोन बाजू आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल स्वीकार करण्याची तुमची वृत्ती कमी असेल किंवा तुमच्यामध्ये सहनशीलता नसेल, तर आयुष्य अर्थातच अवघड वाटायला लागतं. सोपं आयुष्य कोणाचंच नसतं. प्रत्येकाचा एक झगडा असतो. प्रत्येकाला जगायची प्रत्येकाची एक पद्धती वेगळी असते आणि प्रत्येकाची सहन करण्याची तयारी, ताकदसुद्धा वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळे झगडा हा प्रत्येकाला आहे. फक्त तो आपण कमी जास्त स्वरूपामध्ये त्याची तीव्रता कमी जास्त करायची, तेवढंच फक्त आपल्या हातात आहे. पण म्हणून मग काय करायचं? तर कर्म करत राहा. आपल्या हिंदू धर्मात सांगितलेलं आहे, कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा ठेवू नका. तर हे कसं शक्य आहे? तर कर्म केल्यानंतर एखादी गोष्ट केल्यामुळे मला एखादी गोष्ट मिळेल, हे तुम्ही सोडलत ना, की ती गोष्ट मिळणार आहे. हे अगदी साधं सोपं त्याच्या मागचं लॉजिक आहे. तर त्याच्यामुळे आपल्या धर्मात असं सांगितलेलं आहे, की तुम्ही नामस्मरण करत राहा. नामस्मरणामुळे एक प्रकारची ताकद तुम्हाला मिळते. घडणाऱ्या घटना ह्या घडणार आहेत. ते प्रारब्ध आहे आणि ह्या जन्मी जो तुम्हाला त्रास होतोय, तो फक्त ह्या जन्मीच्या कर्मांचा नाहीये. मागच्या जन्मीच्या ज्या चुका आहेत, त्यासुद्धा ह्या जन्मात भोगायला लागतात आणि म्हणून आपण म्हणतो, की मी काहीही केलेलं नसताना हा त्रास मला का होतोय? त्याचं उत्तर ते आहे. तर मग पुढचे जन्म सिक्युअर करण्यासाठी तरी आता आपण शहाणं व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त नामस्मरण करून आणि पुढच्या आयुष्यात तरी हा त्रास आपल्याला होऊ नये ह्याच्यासाठी चांगले आचार, विचार आणि उच्चार, वाणीसुद्धा तुमची चांगली असली पाहिजे. जेवढं जास्त चांगलं वागता येईल, बोलता येईल, वागता येईल, तेवढा प्रयत्न आपण केला पाहिजे. शेवटी माणूस आहोत, कमी जास्त होणार, चुकणार, पण त्याची तीव्रता कमीत कमी राहावी एवढा प्रयत्न तर आपण नक्कीच करू शकतो. आणि त्याच्यामुळे जेवढं जास्तीत जास्त आपल्याला चांगलं इतरांच्या बाबतीत सुद्धा असं म्हणतात, की हे प्राणतत्व एकच आहे आणि आपण सगळे त्याचे तुकडे आहोत. पण आहे तो एकच आहे. तर त्या एकाला आपण दुसऱ्याला दुखावलं म्हणजे अर्थातच आपल्या आत्म्याला सुद्धा आपण दुखावतो. आपल्या स्वतःला सुद्धा आपण दुखावतो. हा साधा विचार करायचा आणि कोणाला दुखवताना 100 वेळेस विचार करायचा. एखाद्याशी कटू बोलताना 100 वेळेस विचार करायचा. म्हणजे आम्ही अगदी सोपं करून सांगू का? कसं आहे ना, की आपलं आपण म्हणतो, की प्रारब्ध किंवा नशीब हे आपण येताना जन्माला घेऊन येतो. चित्रपट कसा असतो? त्याचा लेखक वेगळा असतो, दिग्दर्शक वेगळा असतो आणि काम करणारा जो अभिनेता किंवा अभिनेत्री असते, ती फक्त आपल्याला माहिती असते. तर आपल्या आयुष्याचा, चित्रपटाचा लेखक वेगळाच आहे, दिग्दर्शक तोच आहे, पण आपण फक्त अभिनय करायचा आहे. मग एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता आपण त्याच्या बाबतीत म्हणतो, की ह्याच्याऐवजी ही जर असती, तर ही जास्त छान भूमिका करू शकली असती. तर आपली भूमिका जास्तीत जास्त छान कशी होईल याचा विचार आपण करायचा, नामस्मरण करायचं, चांगलं वागायचं आणि आपली भूमिका उत्तम वठवण्याचा आपण प्रयत्न करायचा. एवढं जरी आपण करू शकलो तरी आपल्या आयुष्यामध्ये सहजता येईल आणि म्हणून मी नेहमी असं म्हणते, की जेवढं शक्य होईल तेवढं माईल्ड वागावं आणि माईल्ड
बोलावं. तर माझा हा विचार तुम्हाला कसा वाटला? तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मलाच का, मीच का, हा त्रागा आता सोडून द्या. हे घडणार आहे, हे स्वीकारा. आणि ते जेव्हा स्वीकाराल तेव्हा तो त्रास कमी होईल, एवढंच मी सांगते. तर पुन्हा भेटू. यालच.